नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि जयश्री जाधव यांची आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे की बोटनेकचा डिझाईनचा गळा कट करून दाखवा म्हणून। त्यांनी एक फोटो सेंड केलेला आहे मला। तशा पद्धतीने त्यांना गळ्याची कटिंग हवी आहे आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपल्याकडे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न आहे, अगदी फ्लेक्झिबल आहेत, वाकत नाही। बघू शकता तुम्ही, घडीही पडत नाही, खराब होत नाही, पाण्यात टाकलं तरी भिजत नाही। अशा पद्धतीचे आपल्याकडे पेपर पॅटर्न सर्व साइज सर्व प्रकाराचे अवेलेबल आहेत। सर्व प्रकाराच्या नऊवारी साडींचे सुद्धा पेपर पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहेत। सध्या पेपर पॅटर्नवरती ऑफर चालू आहे आणि आपले जे पेपर पॅटर्न आहेत ते 100% गॅरंटीचे आहेत। तुम्ही पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुमच्या काही अडचणी असतील त्या अडचणी पण आपल्याकडे सॉल्व्ह होतात। तर इथे आपण वॉटरप्रूफ फॅब्रिक घेतलेला आहे। सर्वात आधी आपण उंचीचं माप टाकून घेणार आहोत। त्यांनी साईज वगैरे काही पाठवलेलं नाही, फक्त गळ्याचा डिझाईनचा फोटो पाठवलेला आहे त्यांनी। तर 13 इंच मी तयार उंची घेणार आहे, 14 इंच वरती टिक करून घेणार आहे। 34 साईज मी तुम्हाला इथे कट करून दाखवणार आहे। 34 साईज साठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 7 इंच। मी आधी बोटनेकचा चार्टचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। 34चा चौथा भाग 8.5 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन। कंबरचं माप टाकून घेऊयात। कंबर जे काही असेल तुमचं ते, कंबरचा चौथा भाग, पाठीमागचा टक्स, 1.5 इंच शिलाई मार्जिन, असं आपलं पूर्ण माप असतं। मी इथे तुम्हाला पाठीमागच्या भागावरती सगळं संपूर्ण माप दाखवणार आहे आणि गळ्याची डिझाईन सुद्धा मी कट करून दाखवणार आहे। इथे अर्धा इंच वरती टिक करायचे, मोजून टिक करायचं आहे। अर्धा इंच मुंड्याला इथून 1.5 इंचावरती आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी इथे मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे। गळ्याची रुंदी आपल्याला मोजून घ्यायची आहे। 4.5 इंच गळा रुंदी, 4 इंच गळा उंची। गळ्याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। इथून आपल्याला 1.5 इंच मोजून हा आकार द्यायचा असतो। मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर इथं बोटनेक गळ्यासाठी आपल्याला मुंड्याच्या साईडने अर्धा इंच डाऊन करून घ्यायचे। तर मी अर्धा इंच कमी करून घेतलेला आहे। डीपनेकसाठी आपल्याला गळा रुंदीकडून करायचं असतं आणि बोटनेकसाठी मुंड्याच्या साईडने। आता कमरेची पट्टी तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी 3.5, 3, 2.5, 2 तुम्ही तशा पद्धतीने माप घेऊ शकतात। मी ते 2.5 इंच घेणार आहे आणि आता तुम्हाला कट करून दाखवणार आहे। आधी सगळं कट करून दाखवते, नंतर डिझाईनचा गळा कट करूयात। हे 34 साईजचं माप आहे। तर इथं आपण अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे। आता मी तुम्हाला गळा कट करून दाखवणार आहे। तर हा जो गळा आहे इथून आपल्याला जवळजवळ 1 इंच सोडायचं। इथं 1 ते 1.5 इंच सोडलं तरी चालेल, मी 1 इंच सोडते। जेवढं तुम्हाला ब्रॉड हवा तेवढं तुम्ही घेऊ शकता। अशा पद्धतीने मी आता हे तुम्हाला मोजून दाखवते। 7.5 इंच आहे हा जो भाग आहे, हा 4 इंच आहे। इथून आपण 1 इंच घेतलेला आहे। हा जर भाग तुम्हाला मोठा हवा असेल तर तुम्ही मोठाही घेऊ शकतात, कमी हवा असेल मी कमी घेतलेला आहे। या गळ्याची डिझाईन सुद्धा मी तुम्हाला टिक करून दाखवणार आहे। तर कॅनव्हासवरती आपण कसं कट करायचं मी तुम्हाला आज दाखवते। बऱ्याच महिलांचं म्हणणं आहे की कॅनव्हासवरती कसं कट करायचं तेही दाखवत जा। तर इथं मी हा कापड घेतलेला आहे, हा जो भाग आहे हा ठेवायचा आहे। समजा ही कॅनव्हास आहे, कॅनव्हासची घडी करायची, हा पाठीमागचा भाग ठेवायचा आहे आपल्याला।
अशा पद्धतीने टिक करून घ्यायचं आहे। कॅनव्हासवरती आपल्याला अशा पद्धतीने टिक करून घ्यायचं आहे। आता हे काढून घेऊयात। इथून तुम्ही डायरेक्ट सरळ लाईन मारून सुद्धा कट करू शकता। तर इथं आपण हा जो भाग आहे ह्या मापावरून टिक करून घेतलेला आहे आणि हे जे बाहेरचं आहे ते शिलाई मार्जिनसाठी घेतलेले, कारण कॅनव्हाससाठी आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायला लागतं आणि याच्यापेक्षा अर्धा इंचने जास्त अजून आपल्याला कापड घ्यावा लागतो। मी आधी तुम्हाला स्क्वेअरमध्ये कट करून दाखवते। हा जो गळा आहे तो कसा तयार होणार आहे ते दाखवते मी। हा जो आपण कट केलेला गळा आहे तो अशा पद्धतीने तयार होणार आहे, बघू शकता तुम्ही। हा जो भाग आहे तुम्हाला जर मोठा हवा असेल तो मोठाही करता येतो, मोठा कसा करायचा तेही मी तुम्हाला दाखवते। पण हे जे मी कटिंग करून दाखवलंय 1 इंच आपण इथून मोजून घेतलेलं होतं आणि मग आकार दिला होता। अशा पद्धतीने आपण इथं हा गळा तयार करून घेतलेला आहे, बघू शकता। अतिशय सुंदर असा गळा तयार होतो। तुम्हाला जर हा भाग मोठा करायचा असेल नॉट्ससाठी, कारण आपल्याला इथं नॉट्स लावायचे आहेत, बटन चालणार नाही, तर अजून आपल्याला इथून अशा पद्धतीने कट करायचे। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हा थोडा ब्रॉड झाला। जेवढं तुम्ही कटिंग कराल तेवढं ब्रॉड होत जाईल आणि इथं आपल्याला नॉट्स लावायची, कारण बटन इथं लावता येणार नाही, स्पेस जास्त आहे, मधला जो अंतर आहे तो जास्त आहे, त्यामुळे आपल्याला इथं बटन लावता येणार नाही, फुलही लावता येणार नाही, आपल्याला इथं नॉट्स लावायला लागतील। हा जो गळा मी तुम्हाला कट करून दाखवलेला आहे हा गळा अशा पद्धतीने तयार झालेला आहे। जयश्री जाधव यांच्या कमेंटवरून यांच्या व्हॉट्सअपला मेसेज आलेला आहे, त्यांच्या मेसेजवरून आपण आज ही कटिंग केलेली आहे। आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।